सो गाईज मी रेडी झाली आता आणि जाते खाली. प्रथमेश येते मला घ्यायला. सो मी जाते त्याच्याबरोबर. आणि आज आहे हरताळिका. सो माझं आहे फास्ट. सो मला मंदिरात पण जायचं आहे आणि आम्हाला मार्केटला पण जायचं आहे. थोडंफार सामान घ्यायचं आहे. त्याला पण घरी पूजा करायची आहे. सो फुलं वगैरे घ्यायची आहेत. सो बघूच. पाऊस तर नाही आता थांबला आहे. मग अशी तर खूप होता. सो तो आल्यावर मी दाखवतेच. त्यांनी पण स्टार्ट केला आहे ब्लॉग आणि बघूच. स्टे ट्यून. ही बघा, हिला कधी पण बोललं कधी टायमात येत नाही. कधीच टायमात येत नाही. म्हणून मला राग येतो हिचा. किती वेळा बोललो हिला टायमात तरी टायमात येणार नाही. बघा हिला नीट बघा. मोबाईलमध्ये बघत येते. तर मी आलो ऋतुजाला घ्यायला. बघा ऋतुजा आली आहे. हिला कधी पण आहे ना, कधी पण हिला बोललो ना, मी ज्या निघतो ना आधीच हिला मुद्दामून कॉल करतो हिला आधीच. कारण काही लवकर उभी राहील. पण चायला कधी लवकर येत नाही माहिती आहे काय. भेंडी नुसतं भडकायला लावते आणि चिडचिड करायला लावते. लेट झाला म्हणून मीला आधीच कॉल करतो याच्या आधी. मला माहिती आहे लेट कधी. प्रत्येक टायमाला इथं असंच आहे. आणि हिला तर शूट पण करायचं आहे. एक तर मला बरं पण नाही. तर तिथे एकदम काय बोलायचं जाऊ दे. आता डॉक्टरकडे जाणार आहे. मग डॉक्टरकडून मग मी गोळ्या वगैरे घेणार. माझं रक्त ब्लड चेक वगैरे करायचे ते करून मग सगळं आम्ही मग तिथं शूट करायला जाणार. काहीच अशा प्रकारे मीला आम्ही घरी आलो. ते झाले रेडी. मग हिला घरावर घ्यायला गेलो तिच्या घरी. मग आता माझ्या घरी आलो. तिला रेडी व्हायचं होतं म्हणजे रेडी राहत आम्ही झालो शूट करायला. डॉक्टरकडे पण जाऊन आलो. ब्लड चेक केला. गोळ्या वगैरे घेतल्या. काल तर माझ्या लसूण खराब झालेली. आज थोडं बरं वाटतं आहे. तर मग आता मी जाऊ तिथे शूट करू. मग परत घरी येऊ. मग माझ्या काकांच्या घरी जसं मी तुम्हाला काल बोललो डेकोरेशन बाकी आहे ते जाऊन कंप्लीट वगैरे करू. माझा भाव वगैरे गेला पुढे. आपण मागून जाऊन थोडंसं काय हातभार तुमचं लावलं. चल भेटू. तर मी आलो इथं आरती करायला. आरती करेल पटपट. पहिला ते कर पूजा कर. तर आता घरचं काम करून आता पटपट आता मी चाललो आहे काकांच्या घरी. तिथे पण डेकोरेशनचं काम आहे आणि आता मला जरा बरं वाटतंय. तर आता मी जातो तिकडे. बघा जे काम उरलेलं आहे त्यामुळे पूर्ण करून टाकूया आज. काही करून त्यांच्या अर्धा दिवसमध्ये पूर्ण करायचंच आहे कारण का उद्या गणपती येणार. तर चला भेटूया घरी गेला. बाय. आता आम्ही आलो मी आता वरती चाललो आहे. आता बाईक पार्किंग केली. मी चाललो आता. दिसते बघा कशी झाली. चाललो आहे. या दोघी बिनकाम. हाय. अजून खूप काम बाकी आहे. कॉटन बर्फ खाना तुम्ही. खा ना. लाडू पाहिजे तुम्हाला. लाडू बनवून दे. तुमच्यासाठी लाडू. तर आता आम्ही आलो घरी. तुम्हाला मी बोललेलो की थोडं काम बाकी होतं. तर बघा पुढचं फिनिशिंग बाकी आहे. त्याचा मी पटपट करणार आहे. इकडे अजून ह्याला पण या पेपरला पण कलर मारायचा राहिला आहे. ओके. आता माझा दादा येतोय. माझा भाऊ येतोय. तो आला की थोडं त्याला माहिती आहे ना कसं काय आहे ते. तर तू सांगेल की काय करायला लावायचं वगैरे. या साईडला पण थोडं बाकी आहे. त्यामुळे काम आता पटपट तो येईपर्यंत मी पटपट करतो सगळं कलर. मी आणि हा छोटा भाऊ माझा. मग हे झालं की मग तो आला माझा भाऊ. मग आम्ही पटपट फिनिशिंग करू. ओके. तोपर्यंत मी काम करतो. परत पूर्ण कंप्लीट झालं की मी तुम्हाला दाखवतो. ओके. आणि या दोघी
या दोघी उपट सोडून उपट सोंड्या वाट लावली उपट सोंड्या बोलून ना. काय होतंय जो बोलतो तोच असतो. वा तुला काय बोलायचंय अँड काय द्यायचं अजून बोलायचं काय ए काबू बोलला काश्मीर यांचा एक्स्ट्रा आहेत 4 आहेत 4 5 एक्स्ट्रा आहेत. आयशा व्हिडिओ काढते. अरे ते त्याचा करते काबू बोलला माझ्या बहिणीला बघा काश्मीर मध्ये खेळते. हे बघा इथे बघा. अरे दाखव ना कापूस टाक म्हणजे त्या खाली कापूस नुसती मस्ती. मध्ये त्या खाली बर्फाचे इथे आता तर काबू हे आता मित्तू येणार आहे. क्रिशा क्रिशा काबू एक पर्स आणली. वाव मस्त आहे ग. काश्मीरला गेल्यात फिरायला आणि पर्स घेऊन आले. हे बघ तुझ्यासाठी मी फुल्स आणले पर्पल. हे रॅम्बोस आणि शूज आणि मी तुझ्यासाठी फ्रेंडशिप बँड आणि काश्मीर मध्ये मी पर्स पण आणली आहे. झालं हे घे एक डब्बा म्हणजे तुझ्या हातात. माझं हे गिफ्ट कुठे गेले माझे गिफ्ट सगळे. अरे ठेवलं. हे सगळे माझे गिफ्ट काश्मीर मधून आणले. आणि अजून एक तू विसरतेस. हे बघा मी तुला आणले इंडियाचे 2 बोस तुझे गिफ्ट. सो गाईज आमच्याकडे काश्मीरचे बर्फ आहेत. ह्या पोरी घेऊन आल्यात. होत आलंय डेकोरेशन बघू शकता. थोडंसंच बाकी आता ते आज रात्रीपर्यंत होऊन जाईल. उद्या बाप्पा आल्यावरती अजून मस्त दिसणार आहे. तुम्ही बघाच उद्या. सो वरती असं लावलंय. खूप टाइम झाला कलर मारला फिनिशिंग झाली आहे. आता वरची फ्रेम पण तुम्हाला आम्ही जी काल रेडी केली रात्री ती बघा वरती अशा प्रकारे दिसणार. अजून मी जर फिनिशिंग बाकी आहे त्याला मी कापूस वगैरे लावणार आहे. ओके तर आणि इकडे शंकर आहे बघा. हे लाईटला 2 मिनिटं 2 थांब होईल का. इथे फिनिशिंग आहे आणि ते इकडे तो बघा ते शंकराचे जे आहे ना माहिती इकडे सेंटरला थोडं थोडं फिनिशिंग बाकी आहे. इकडे आमचं गणपती बसणार आहे आणि इकडे देवाचं आहे. इथे पण एक फ्रेम येणार आहे आणि गणपतीचं मंडप रेडी झालेला आहे. ओके आणि शंकराच्या आतमध्ये पण लाईट आहे. तर ते पण नाही अजून आज रात्रीपर्यंत ते होऊन जाईल पूर्ण फिनिशिंग बॉर्डर वगैरे. अजून थोडं बाकी आहे. थोडं परत काम करतो मी. काम करून मग परत तुम्हाला भेटतो. ओके तोपर्यंत तर फायनली आमचं डेकोरेशन झालंय रेडी. तुम्हाला दाखवतो असं आहे. मगापासून कामच करत होतो मी. सगळं शेवाळे वगैरे असं बनवलंय. बघू शकता. मेहनत गेली. थोडं टचअप आहे. माझा भाऊ देतोय. वाजले किती बघू शकतो किती वाजले. आता झालंय फायनल. आता झालं की
ते पण जाईल झोपायला घरी. उद्या गणपती बाप्पाचं आगमन. भेटूया गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे मंडप रेडी झालेला आहे गणपतीचा. तर आता आमचं डेकोरेशन झालं आहे. आता वाजले 5:05ला 10 मिनटं आहेत. 5च मिनटात 5ला डेकोरेशन झाले. थोडं टचअप आहे त्यामुळे आता उद्या करू. कारण आता झोपणार मस्त आहे की मग उद्या गणपती येणार आपल्या घरी. बाप्पाला आणायला जाणार आम्ही. ओके तर भेटू उद्या. आजसाठी एवढंच. ओके बाय बाय.